नमः शिवाय. सर्वांना गोड असं भगवंताचं नामस्मरण केलेला सर्वांना दोन्ही हात वर करा. सर्वांना भगवंताच्या नावाचा गजर करा. मोठ्या आवाजात आणि गोड अशा आवाजामध्ये बोला बोला. बाळूमाच्या नावानं, बाळूमाच्या नावानं. सर्वांना आपल्या हात खाली घ्या. शांतता पाळा. आज मंडळी होण्याच्या आणि होत असताना या सृष्टीमध्ये अनेक स्वरूप निर्मिती होत असताना तर अशा सृष्टीमध्ये समुद्र मंथन चालू होतं. एक लक्षात ठेवा. आणि त्या समुद्र मंथनामध्ये बरोबर एक 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 मंथ निघायला लागलं. आणि अमृत निर्मिती होण्याच्या अगोदर एक सुंदर अशा स्वरूपाचं, कारण त्या ठिकाणी एक कारण मी बोललेला राग येत असेल काही जणाला. कारभारी कसे बोलते, आम्ही असंच बोलतो. एक लक्षात ठेवा. आमच्यात बदल होत नाही. कारण आम्ही मामाचं काम दिवस रात्र करतो. म्हणजे आमच्यात बदल करून समुद्र मंथन ज्यावेळेस झालं त्या समुद्र मंथनामधून कारण हळूहळू एक एक मंथ निर्मिती झाल्याच्या नंतर अमृत तयार होण्याच्या अगोदर, अमृताचा घडा येण्याच्या अगोदर ह्या सृष्टीमध्ये विषाची निर्मिती झाली होती. ज्यावेळेस त्या विषाची निर्मिती झाली त्या वातावरणानं अनेक प्रत्येक आणि मानवी धर्माला व तसेच पशु प्राण्याला सुद्धा आणि झाडा झुडपा आणि देव आणि दैत्याला सुद्धा त्याची हानी व्हायला लागली. आणि प्रत्येक जण त्या हानीच्या माध्यमातून प्रत्येक जण कोणी बेसूद व्हायला लागलं, कोण काय करायला लागलं, कोण कुणीकडे जाऊन पडायला लागलं. ह्याचा आणण्याचा हळूहळू प्रमाण, त्या विषाचा प्रमाण वाढत होता. आणि त्या विषाचा प्रमाण वाढत असल्यामुळं त्याचं आणि मार्ग हे कोणीही परमेश्वरापर्यंत नव्हतं. सगळ्या देव आणि दैत्य एका ठिकाणी जमा झाले. 33 कोटी देवाची आराधना केली. प्रत्येक देवाची आराधना केली. त्याच म्हणाले खरोखर विष्णूची आराधना केली. विष्णू आले तिथं, ब्रह्मदेव आले. मग त्यालाच म्हणाले आता त्याचा तोडगा कुठं आहे, त्याचा तोडगा कुठं आहे, तिथून मार्ग बाहेर कसा काढायचा, कशा स्वरूपातून. कारण त्याचं कार्य पूर्ण करायचं आणि ते समुद्र मंथन थांबवायचं आणि आपल्याला पुढे चालवायचे. पण कसं चालवायचं, ह्याला काय करावं लागेल, हे विषयाला थांबवण्यासाठी काय करावं लागेल. त्यावेळेस मंडळी सगळ्या 33 कोटी देवानं आणि दैत्यानं महादेवाची आराधना केली. कारण महादेवाची आराधना केली आणि महादेवाला जाग केलं. आणि महादेवाला जाग करून खरोखर महादेव जागा झाले. आणि महादेवाला सांगितलं, देवा ह्या समुद्र मंथनातून समुद्र मंथन थांबल्या गेलेला आहे आणि या समुद्र मंथनामधून विषाची निर्मिती झालेली आहे. मग त्या विषाला थांबवण्यासाठी आणि त्या विषाचं ग्रहण करण्याची सामर्थ्य कोणाचंही नाही, ते पचवण्याची ताकद कोणात नाही. तर त्याच्यासाठी कोणीतरी, कारण ते सामर्थ्य तुमच्यामध्ये आहे, पण ते तुम्ही केलं पाहिजे. सहज मंडळी खरोखर महादेवानं ठरवलं की आपण तिथं पुढे गेलं पाहिजे. जग कल्याणाचं कार्य आहे. समुद्र मंथन हे जग कल्याणाचं कार्य आहे आणि जग कल्याणाचं कार्य थांबलं नाही पाहिजे. तरच मंडळी खरोखर महादेव त्याने खरोखर समुद्र मंथनाच्या ठिकाणी येऊन समुद्र मंथनातलं जे विष होतं वंजळ धरली आणि त्या वंजळामध्ये त्याने आपलं विष ग्रहण करायला सुरुवात केलं. कारण त्याने पूर्ण विष ग्रहण केलं आणि विष ग्रहण केल्याच्या नंतर कारण आणि महादेवाचं जो कंठ होता तो कंठ हा निळा पडला होता. एक लक्षात ठेवा. आणि ज्यावेळेस तो कारण सगळ्या देवांना त्याने पाहिलं आणि दैत्यानं पाहिलं, हे सगळ्यांना पाहिलं की बाबा महादेवात एवढं सामर्थ्य की विष कितीही निर्मिती झालं तर त्या विष पचवण्याचे सामर्थ्य महादेवामध्ये आहे. आणि त्यावेळेस म्हणले खरोखर पूर्ण विष ग्रहण केलं आणि तो कंठ होता तो कंठ हा निळा पडला. आणि देव आणि दैत्यानं मिळून कारण महादेवाला दुसरं नाव देण्यात आलं आणि महादेवाला निळकंठ म्हणून ओळखण्यात आलं. आणि त्यावेळेस महादेवाची आराधना केली, त्यांची पूजा अर्चा केली आणि त्यांच्या नावाची कारण ह्या जगामध्ये उदय उदय करण्याचं, जय जयकार करण्याचं कार्य चालू झालं. एक लक्षात ठेवा. तसं म्हणले आज ह्या जग जनार्दनामध्ये
अनेक लोक आगळा वेगळा त्या ठिकाणी या जगामध्ये परमात्म्याचं कार्य करत असताना, परमेश्वराचं कार्य करत असताना, तर अचानक त्या ठिकाणी योगायोगानं एकादशीचा दिवस होता आणि एकादशीच्या निमित्तानं प्रत्येक जणांना उपवास धरलेला होता. आणि ते उपवास धरल्याच्या नंतर, कारण त्या ठिकाणी प्रत्येकानं कोणी शाबू ग्रहण केला, कोणी बगर ग्रहण केलं. ज्यावेळेस काही लोकांना ज्यानं बगर ग्रहण केलं, कारण त्याला खरोखर त्या ठिकाणी त्या विषाचा, त्या बगराच्या हानी प्रत्येक मानवाला हानी झाली, म्हणजे प्रत्येक माणसाला झाली. आणि प्रत्येक माणूस विचारामध्ये पडला की काय झालं. आणि प्रत्येकाला हा कार त्या ठिकाणी निर्मिती झाला. आणि प्रत्येक जण पळापळी प्रत्येक जण करायला लागला. पण एक लक्षात ठेवा, उपवास हा भगवंताचा होता. कारण त्या भगवंतानं तुम्हाला त्रास तुमच्या आमच्या शरीराला किती जर केला झाला असेल त्याच्या माध्यमातून, पण तुम्हाला त्यानं अजिबात तुमच्या आमच्या केसाला मात्र धक्का लागू दिला नाही. कारण त्याला म्हणतात भगवंत, कारण त्याला म्हणतात देवाचं कार्य. अहो एखादच असून, कारण ज्या भक्तानं एखाद्याचा उपवास धरला, कारण त्या तो घरी धरू द्या त्या परमात्म्याच्या कार्यात धरू द्या, पण तो परमेश्वराचा उपवास धरलेला होता आणि तो एखादाचा उपवास धरलेला होता. आणि त्या बगरीच्या माध्यमातून अनेक लोकांना त्यांना हानी पोहोचली. पण एवढी मोठी किती हानी पोहोचू द्या, पण त्या परमेश्वराने एकाच सुद्धा, कारण त्याने अजिबात त्यांच्या नावाखाली कारण रेस वळली नाही. आणि योगायोगानं ते यमाला सुद्धा त्या जागेवर परवानगी दिली नाही. एक लक्षात ठेवा, कारण त्याला म्हणतात देव. आज कोरोना सारखी महामारी ह्या जगातून गेली. कोरोना सारखी महामारी, त्या महामारीमध्ये हजारो लोक पेशंट होते आणि त्या ठिकाणी हॉस्पिटल मध्ये जाण्याच्या अगोदरच लोक काही मरण पावत होते. पण विचार करा, 2-2 हजार, 2.5-2.5, 3-3 हजार घरगुती असे अनेक ठिकठिकाणी हा अनुभव त्या ठिकाणी बघायला आपल्याला भेटला. आणि त्या अनुभवाच्या माध्यमातून पण त्या परमेश्वरानं तुम्हाला कुठंच काही त्या ठिकाणी, कारण अजिबात त्या ठिकाणी अपशकुन घडू दिलं नाही. कारण तो म्हणजे परमेश्वराचं कार्य करत असताना, कारण देव सुद्धा तुम्हाला विश्वास तपासत असतो. जसं समुद्र मंथन झालं, त्या समुद्र मंथनातून विष निर्मिती झालं आणि त्या विषाची प्रत्येकाला हानी झाली, प्रत्येकाला त्या ठिकाणी त्याचा अनुभव आला. पण अनेक शरीराची झाडं झुडपं असेल, मुख्य प्राणी असेल, प्रत्येक जण त्या ठिकाणी जाग्यावर लोळायला लागला. पण ज्याला साक्षात जगाच्या मालकानं डोळे उघडले आणि त्या विषाचं ग्रहण केलं, कारण ज्याला त्या विषाचं, कारण त्या ठिकाणी खरोखर विष गरम झालेलं होतं आणि त्यांच्या विषामुळं त्यांची शरीर प्रकृती हलवली होती. त्यावेळेस म्हणजे ज्यावेळेस विष पूर्ण ग्रहण करण्याचं काम केलं, त्यावेळेस प्रत्येकाला जीवदान त्या परमेश्वरानं दिलं. एक लक्षात ठेवा, तसं आजही या जगामध्ये आजही त्या परमेश्वरानं तो प्रकार घडून दाखवला. अरे विष किती जरी निर्मित झालं, कारण माझ्या कार्यामध्ये किंवा माझ्या नावाकडे ज्यांना उपवास धरला, कारण ज्यानं तो विष त्याने एक बगर तो पदार्थ खाण्यात आला आणि त्या खाल्यामुळं अनेक जणांना त्याला हानी झाली, पण त्याला मी अजिबात काही होऊ देणार नाही असं स्वरूप त्या भगवंतानं करून दाखवलं. आज या कलियुगामध्ये भगवंताच्या सामर्थ्य, भगवंताचं कार्य हे जागा. एक लक्षात ठेवा, भगवंत जोपर्यंत जागा आहे तोपर्यंत तुम्ही आम्ही जागे आहोत. ज्या टायमाला भगवंत जागा नाही तोपर्यंत, आणि ज्यावेळेस भगवंतानं डोळे झाकले त्यावेळेस तुम्हाला सुद्धा डोळे झाकायचा योग, कारण तुम्हाला आणण्याची गरज नाही, तो आणल्याशिवाय राहत नाही. म्हणून त्याच्यासाठी एक लक्षात ठेवा, अनेक लोक म्हणतात, अनेक लोकांना वेगळं देव कुठं आहे दाखवा, देव कुठं दाखवा. अहो हजारो लोकांना त्या देवानं अनुभव करून दाखवला. अरे हजारोला मी विषाच्या माध्यमातून खाली पाडण्याचंही ताकद सामर्थ्य तयार करतो आणि त्याच्यातून उठवण्याची ताकद माझ्याकडे आहे. कारण मी काय करू शकत नाही हे प्रत्येक माणसाला, प्रत्येकाला जाणून देण्याचं काम भगवंतानं केलं. म्हणून त्याच्यासाठी एक लक्षात ठेवलं पाहिजे, आज ह्या जगामध्ये तुम्ही आम्ही त्या ठिकाणी कार्य करत असता, तुम्ही आम्ही कुठल्याही देवाची आराधना करा, पण आराधना करत असताना व्यवस्थित करा, योग्यतेने करा.
ज्यावेळेस या सृष्टीमध्ये ज्यावेळेस त्या ठिकाणी देव जसा निर्मिती झाला तसा दैत्य सुद्धा निर्मिती झालेला एक लक्षात ठेवा. आणि दैत्यानं सुद्धा देवाबरोबर संघर्ष केलेला आहे, पण त्याला संघर्ष करण्यासाठी कारण त्याला अनेक वर्ष तप करावं लागली, अनेक वर्ष त्याचं चिंतन करावं लागलं देवाचं. दैत्यानं जप केले नाही, त्यांचं चिंतन केलं नाही, देवाची जप केली, देवाची भक्ती केली आणि देवाला आपल्याशी करून कारण त्यानं आपल्याशी आपली ताकद तयार करून देवाबरोबर त्यानं आपला खेळ मांडण्याचं काम केलं. तसं या जगामध्ये सुद्धा अनेक माणसं अनेक पद्धतीनं वेगळ्या पद्धतीनं आगळे विचार ठेवणारे ह्या जगामध्ये मानवी धर्मात माणसं आहेत. पण एक विचार ठेवला पाहिजे कारण देव काय करतो आणि काय करत नाही ह्याचा मात्र अंदाजा कोणाला लागणं शक्य नाही. कारण तुम्ही आम्ही कितीतरी म्हणलं देव कुठं आहे दाखवा. अहो देव हा दाखवता येत नाही, देव हा अनुभवाला येत असतो, देव हा जाणीव करून देत असतो, पण त्याला ओळखत आलं पाहिजे. कारण त्याच्यासाठी आज बाळूमामा ह्या जगातून फिरतो. अनेक लोकांना वाटतो बाळूमामा कुठून आला, हे कवा प्रगट झालं आणि एवढं कसं वाढत गेलं. हा विचार जर केलं का नाही, कलियुगातला देव म्हणजे बाळूमामा आहे, कलियुगातला अवतार म्हणजे बाळूमामा आहे. हा कलियुगातला अवतार असणारा तो म्हणजे मामा आहे. आणि ज्या भक्तानं त्याच्यावर विश्वास ठेवला कारण तो सुद्धा भक्ताची विश्वास दृष्टी तपासणारा, प्रत्येकाची भावना तपासणारा तो म्हणजे मामा आहे. आणि जोपर्यंत प्रत्येक सेवेकरी असो भक्त असो त्याचा विश्वास तपासल्याशिवाय त्याला काही देत सुद्धा नाही, एक लक्षात ठेवा. कारण तो म्हणजे मामा आणि त्या मामाचं कार्य तुम्ही आम्ही करतो. कारण मामानं सांगितलेलं आहे, अरे मामा दिसायला जरी मानवी कुळात दिसत असेल पण मामा हा मानवी नाही, जटाधरी शिवशंकर असणारा या कलियुगातला जटा असणारा स्वरूपाचा हा बाळूमामा या कलियुगातला एक लक्षात ठेवा. जसं महादेवापाशी तिरुसूळ आहे, जसं महादेव आहेत कारण प्रत्येक स्वरूप आज बाळूमामापाशी उपलब्ध एक लक्षात ठेवा. कारण श्री सद्गुरु संत बाळूमाच्या सुद्धा मेंढ्या मरत होत्या, मामानं समाधी घेतली. ज्यावेळेस त्या ठिकाणी श्री सद्गुरु संत बाळूमामानं समाधी घेतली आणि मामाची प्रॉपर्टी मध्ये जे मामाच्या ज्या मेंढ्या होत्या का नाही, मामाची प्रॉपर्टी म्हणजे मामानं समाधी घेण्याच्या अगोदर काय होतं मामापाशी, काही नव्हतं. मामापाशी 700 मेंढ्या होत्या, 14 घोडे आणि त्या ठिकाणी 12 आणि 2 कुत्री 12 घोडी असे मामाचा परपंच होता मुली. आणि या परपंचामध्ये बाळूमामानं समाधी घेण्याच्या अगोदर मामानं 18 पगड समाजाला बोलवलं आणि 18 पगड समाजाला मामानं एक बिडी बंडल आणि एक माचीस या जगाच्या समोर टाकली आणि सांगितलं, बाबो हे माचीस आणि हे बिडी बंडल हे इडी बंडल मी ह्या जगाच्या समोर टाकतो. कारण हे या ठिकाणी माझ्या ह्या इडी बंडलामधले म्हणजे बिडी बंडलामधली एखादी बिडी कोणाला ओढतो म्हणून जर काढला, जर कोणा माझ्या बिडी बंडलात एखादी बिडी काढून ओढू का म्हणून ही जरी भावना ठेवून त्याला बिडी जरी वळली कारण त्याच्या 6 महिन्याच्या अगोदर त्याचा हात बाजूला काढून ठेवतो. आणि एवढंच नाही की माझ्या बिडी बंडलातली बिडी एखादी कोणी घराकडे घेऊन जातो म्हणलं कारण त्याला सुद्धा 6 महिन्याच्या अगोदर कारण त्याचा वापस आणून टाकायला होतो. जर त्यानं नाही आणून टाकला कारण त्याने स्वर्गात गेला, शिडी लावून खाली आणतो आणि पातळा जाऊन बसला, खाली पुरून जर खड्डा करून पुरलं तर त्याला कुदळीनं खोदून वर काढणारा देव म्हणजे मी आहे असा श्री सद्गुरु संत बाळूमामानं सांगितलं. त्यावेळेस मामाच्या भक्तानं सांगितलं, मामा अहो विडी बंडल म्हणजे काय, हे विडी बंडल आणि माचीस म्हणजे काय. त्यावेळेस माचीसचं महत्व मामानं सांगितलं, अरे ह्या जगामध्ये मला जर एखादी माणूस आवडला, ह्या जगामध्ये जर एखादी मला माणूस आवडला आणि तो माझ्या जवळ आणल्याशिवाय राहणार नाही. कारण त्यावेळेस मामानं सांगितलं बिडी बंडलामध्ये एखादी या डबी मधली एक काडी काढतो आणि जाग्यावर ओढून जाग्यावर सोडून देतो. कारण मी काडी काढून ओढून सोडल्याने ती काडीची आग कारण त्याच्या बुडक्याला लागून बसते आणि